नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या विषयाकडे वळण्यापूर्वी न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा. त्यामुळे न्यूज डंकाच्या माध्यमातून जे वेगवेगळे विषय हाताळले जातात ते आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं नुकतंच निधन झालं. आशा भोसले यांच्या आठवणींनी अवघी माध्यमं व्यापलेली आहे. त्यांची गाणी, त्यांच्यासोबत गाणारे गायक, त्यांनी ज्या संगीतकारांसोबत काम केलं त्या आठवणी, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांच्या गाण्याची शैली, अशा असंख्य आठवणींनी आसमंत व्यापून टाकलेला आहे. एक अष्टपैलू गायिका म्हणून त्यांची उणीव कायम संगीतसृष्टीला, समाजाला सुद्धा जाणवणार आहे. आशाताईंनी आपल्या या अखेरच्या काळात गोरिल्लाज या बँडसोबत एक गाणं केलं होतं. हे त्यांच्यासोबतचं पहिलंच गाणं होतं. शॅडोवी लाईट्स हा तो एक ट्रॅक होता. फेब्रुवारीत या अल्बमचं लोकार्पण सुद्धा झालं. त्याबद्दल आशाताई म्हणाल्या होत्या की मी असं गाणं यापूर्वी कधी केलं नव्हतं, पण या गाण्यातून मला माझाच नवा शोध घेता आला. या गाण्याचे बोल, त्याचं संगीत ऐकल्यानंतर हा माझाच प्रवास असल्याचं मला वाटलं. त्यातील एक ओळ अशी होती, चल मेरे माझी गहरा है पानी मुझे जाना है उस पार. या संदर्भातली त्यांची पोस्ट इंस्टाग्रामवर 18 मार्चला प्रकाशित झाली होती. त्यातून आशाताई आपल्या जीवनाचा अंतिम प्रवास कुठेतरी सूचित करत होत्या का, असं नक्कीच वाटून जातं. लेखिका जयश्री देसाई यांनी या संपूर्ण पोस्टचा अनुवाद केला. त्या पोस्टमध्ये आशा भोसले यांनी इंटरनॅशनल गोरिल्लाज या बँडसोबतचा एक फोटोसुद्धा पोस्ट केलेला आहे. या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये भारतीय वस्ती, हत्ती आणि काही मोडकळीस आलेल्या वस्तू दिसत आहेत. फोटोमध्ये आशाताई अत्यंत शांत आणि साध्या अवतारात दिसत आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणतात, या बँडचं शॅडोवी लाईट हे गाणं माझ्यासाठी गहन अर्थ घेऊन आलेलं आहे. त्यात त्या पुढे लिहितात, वाराणसीला जाऊन पवित्र गंगा नदीतून प्रवास करताना मी जे जवळून पाहिलं त्यातून मला आयुष्याचा अर्थ समजला. मी कोण आहे आणि पृथ्वीवर मला काय करायचं आहे हे कळलं. द शॅडोवी लाईटमध्ये या खोल नदीचं पार करणं म्हणजे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे. माझा जन्म, माझी नाती, माझं संगीतावरील समर्पण, माझी यशस्वी वाटचाल आणि मुलगी, आई, बहीण, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य. या प्रवासात बोट चालवणारा नावाडी म्हणजे माझं संगीत आहे, जे मला आयुष्याच्या या नदीतून जाताना मार्गदर्शन करतं. पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की जेव्हा मी या नदीच्या दुसऱ्या काठावर पोचेन तेव्हा माझा प्रवास पूर्ण होईल. मला मोक्ष प्राप्त होईल, अंतिम मुक्ती मिळेल. त्या अवस्थेत मी आपल्या आजूबाजूला तरंगणाऱ्या हजारो आवाजांपैकी एक होईन. त्या आवाजापैकी काही एकत्र आले तर एक सुंदर धून तयार होते. त्यामुळे मीही त्या ध्वनींपैकी एक होईन, जो पुढे जाऊन एका सुंदर गाण्याचा सूर बनेल. असं गाणं जे हजारो वर्ष अनेक पिढ्या ऐकतील. निसर्गाशी एकरूप होण्याची हीच खरी मुक्ती मला त्या दुसऱ्या काठावर मिळणार आहे. आशाताईंची संगीत साधना किती मोठी होती याचंच हे उदाहरण आहे. त्या साधनेतूनच त्यांना जीवनानंतरचा दुसरा किनारा सुद्धा दिसला. मोक्षप्राप्तीची दिशा कळली. आशा भोसले यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन राहणार आहे. न्यूज डंकाच्या वतीने त्यांना आदरांजली.